Hello friends, once again welcome to our English online lecture. Today we are going to learn a beautiful poem in our syllabus. Unit number 4, poem number 1, 4.1, The World is Mine. Then open your textbook, page number 125. The World is Mine. This is a very beautiful poem by Joy Lovelace Crawford, the poetess, the name of the poetess. Whole poem is a free verse. There is no any rhyming verse. ह्या पोएममध्ये कुठलेही रायमिंग वर्ड्स वापरलेले नाही. The world is mine. The whole world is mine. Mine what is the meaning of mine? माझे आहे. सारे जग माझे आहे. माझ्या स्वतःचे आहे. इट अ पॉझेसिव्ह, सुंदर आहे, मला जसे पाहिजे तसे आहे. देन व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम? व्हॉट इज द पॅरेफ्रेज ऑफ द पोएम? सो अकॉर्डिंग टू द पोएट, इफ you are grateful for the things that God enjoys you with, and then the world is yours. बघा, so many times we have going to so sad. Why we are going to sad? Suppose आपण नर्वस का होतो? बिकॉज वी डिडंट गेट एनिथिंग. जर आपल्याला काही मिळालं नाही किंवा हवं जे आपल्याला जे पाहिजे ते मिळालं नाही, दॅट टाईम वी हॅव गोइंग टू सो सॅड. बट दॅट टाईम रिमाइंड इन युअर माइंड, I complete that. I had no shoes until I met a man who had no feet. बघा, तुम्हाला त्या चिटचॅटिंगमध्ये ही एक लाईन दिलेली आहे, एक प्रोहर्ब दिलेला आहे. आपण काय करत असतो? कंप्लेंट करत असतो, तक्रार करत असतो, माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. तर म्हणून एका लाईनमध्ये दिलेलं आहे, आय कंप्लेंट दॅट आय हॅड नो शूज. मी काय करतो? माझ्याकडे शूज नाही आहे म्हणून मी नेहमी काय करत असतो? कंप्लेंट करत असतो. आय एम अनहॅपी बिकॉज आय हॅवंट गॉट शूज. बट व्हेन आय सॉ अ मॅन हू हॅड नो फीट. पण जेव्हा मी एका माणसाला बघतो त्याला तर काय नसतं, ही हॅड नो फीट. देन व्हॉट हॅपन युअर सॅडनेस? दॅट टाईम यू फेल्ट यू आर व्हेरी हॅपी that God has gifted you with feet. त्यावेळेस आपण कोणापेक्षा सॅटिस्फाईड आहे, कोणापेक्षा आपण हॅपी आहोत? त्या माणसापेक्षा who made in without feet. Who is happy? Of course ourself, myself, मी. मला काय आहे? शूज नाही आहे म्हणून आपण काय होतो? अनहॅपी होतो. बट वी हॅव legs, but that person had also no feet. So what happened about the our complaint? मग आपली ही कंप्लेंट काय? मला शूज नाही, ह्या कंप्लेंटचं काय? सो दॅट टाईम वी सॅटिस्फाईड अवर सेल्फ. आपल्याला जे काही मिळालेलं आहे ह्या जगामध्ये, ईच अँड एव्हरी पर्सन हॅज सॅटिस्फाईड. ही लिव्ज अ डिफरंट लाईफ in our lives, in our matter, in our meaning, या in our satisfaction. आपल्या माइंडमध्ये आपल्या सॅटिस्फॅक्शन कसं असतं, हे डिफरन्सनेस असतं. मला थोड्याशा गोष्टी मिळाल्या तरी आय एम सॅटिस्फाईड, पण मला खूप हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, ते नाही मिळालं, दॅट टाईम वी कॅनॉट सॅटिस्फाईड ॲट द लास्ट मोमेंट. त्यावेळेस मात्र तुम्ही कधीही सॅटिस्फाईड होणार नाही. सो द पोएट सेड दॅट द पोएम रिटन in this three verse, the poet says that you must count your blessing. तुम्ही काय करा? तुम्हाला जे जे मिळालेलं ना ते काउंट करा. पॉझिटिव्ह वेवनी बघा. टू बी ग्रेटफुल फॉर द गॉड थिंग्स इन युअर लाईफ रॅदर दॅन टू कंप्लेन अबाउट द थिंग्स यू थिंक यू लॅक. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही ना त्याची कंप्लेंट करू नका, त्याची तक्रार करू नका, त्याची कुरकुर करू नका, त्याची मागणी करू नका, भुनभुन करू नका, माझ्याकडे हेच नाही आहे, तेच नाही. आता यू हॅव अ अँड्रॉइड मोबाईल, पण दो स्टुडंट्स हॅव नो अँड्रॉइड मोबाईल, दे हॅव सॅटिस्फाईड विथ द टी व्ही ऑल्सो, या सिम्पल मोबाईल ऑल्सो. दे गॉट ऑल्सो एज्युकेशन विथ द हेल्प ऑफ द स्मॉल